महापुरुष न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्याचं तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरण झालंय। या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावरती कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 28 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे। मात्र रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढचे 2 दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या घाटमाथ्यावर सुद्धा जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 3 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरणासह 40 ते 50 प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे। तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचाही अंदाज आहे। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।